आई प्रत्येक गोष्टीत हट्ट करते. बाप मला माहितीये तू माझे हट्ट पुरवतो म्हणून मी हट्ट करते ना मयू. दुसऱ्यांकडे कशाला हट्ट करणार आहे मी. ओले माझी बबली. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आमच्या चॅनल वरती, ज्याचं नाव आहे अवली लवली कपल. आणि आज आम्ही एक नवीन सेशन घेऊन आलोय. म्हणजे Q&A सेशन आहे. मी काही प्रश्न विचारणार हिला, ही काही प्रश्न विचारणार मला, आणि त्याची खरी खरी उत्तरं द्यायची आहेत. जणू काही सत्व परीक्षा आहे. आणि या परीक्षेत कोण पास होतं कोण नापास होतं हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा. बरोबर आहे? बरोबर आहे. चांगले काढलेत क्वेश्चन. आम्ही चांगलेच काढले. तू किती काढलेस आणि कुठले कुठले काढलेस काय माहिती. मी मोजले नाहीत ऍक्च्युली. पण खरी उत्तरं द्यायच्यात बाई. मला विचार करायला वेळ दे. विचार करायला वेळ देणार हा, पण खोटं नाही बोलायचं. हा नाही. चल, पहिला क्वेश्चन असा आहे की माझ्यातली अशी कोणती सवय आहे जी तुला रोज त्रास देते आणि अजूनही तू ती सहन करतेस? आणि जी कदाचित मी कायम सहन करणार आहे. काय? टॉयलेट मध्ये फोन घेऊन जाणं आणि 3-3 तास टॉयलेटच्या बाहेरच न येणं. मॅगी, सगळं नाही सांगायचं असं. हे खरं सांगायचंय, तूच म्हटलं आता. हा, पण एवढं खरं नाही सांगायचं. एवढं खरं मी सांगते तुम्हाला की बाहेरून आरोळी द्यावी लागते की मयू आगगादी आणू का. चला 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 चला, दुसरा प्रश्न. मी आता हा चालेल. दुसरा प्रश्न. हे सगळं विसरून जा, असं काही होत नाही. मॅक्स टू मॅक्स 10 मिनिट. सो माझ्यातली अशी एक सवय की जी तुला आवडत नाही किंवा ज्याच्यावर तू चिडतो, पण ती सवय नसली माझ्यात तर तुलाच वाईट वाटेल किंवा तू ती मिस करशील. अरे भाई, तू घरात असतेस तेव्हा चाव 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 करत असते, सतत बडबड बडबड करत असते. आणि कधीतरी मला याचा सगळ्याचा म्हणजे असा त्रास होतो की यार किती बोलते ही. पण ही समजा कधी माहेरी गेली, कुठे बाहेर गेली, तर ती जी शांतता घरात पसरते ती भयानक असते. त्याच्यापेक्षा तिचं बोलणं मला आवडतं. त्याच्यामुळे तू नसशील ना तर तो जरा फरक पडतो. म्हणजे मी बोलणारच. नेक्स्ट. जर मला एका दिवसासाठी बदलायचं असेल तर सगळ्यात आधी काय बदलशील? म्हणजे कुठली सवय आहे किंवा काय आहे? विस्ताळूपणा बदलेल मी. भूला. हा, हे खरं आहे भाई. इथून जाताना सांगावं या माणसाला की मिरची, दूध, दही, टमाटा घेऊन ये. खाली जाऊन लगेच फोन, हॅलो काय आणायचंय? सगळ्याच नवऱ्यांची अवस्था ही. मला तुम्ही सगळ्यांनीच सांगा, तुमचं पण असंच होतं का? बायकांना चेंज करू दे त्यांना, पण मला तुझ्यातली एक सवय काय, एक गुण आहे ऍक्च्युली, तो जर बदलायचा असेल, अवगुण, गुण, विसराळूपणा. माझ्यातली अशी एक गोष्ट की जी बघून तुला लग्नाआधी असं वाटलं की हीच पोरगी पाहिजे आपल्याला. एकच असं काही नाही, पण जिद्द, मेहनत, चिकाटी या 3 गोष्टी आहेत. फार मेहनती होतीस तू, आता पण आहेस. त्यामुळे अरे खरंच सांगतोय, त्यामुळे मी म्हटलं की येई लडकी चाहिए भाई. जिद्द, मेहनत, चिकाटी या 3 गोष्टींमुळे येस म्हणालो मी, हो म्हणालो. मी घरी सर्वात जास्त कुठला डायलॉग मारतो? म्हणजे एखादा फेमस डायलॉग नाही आहेत, शब्द आहेत. काय? टेक्निकली, बेसिकली, फ्रंटल कॅमेरा, डान्सिकल रील. आणि एक डायलॉग कुठला आहे सगळ्यात घिसापिटा नेहमीचा डायलॉग आमच्या घरातला की मॅगी हे जरा विचित्र दिसतंय, आपण हे जरा साफ करूयात का? म्हणजे अर्थात ते साफ झालेलं नसतं, म्हणून मग मी तो डायलॉग मारतो. ठीक आहे, पण असं बोल ना की हे मी साफ करतो किंवा तू साफ कर, आपण करूयात का? आणि नंतर साहेब 4 दिवस गायब, मग त्या पुढच्या 4 दिवसात ते मला साफ करायचं. कारण आपलं घर आहे ना, म्हणून आपण म्हणत असतो. पण तू करतच नाही ना कधी, मलाच करावं लागतं. नाही, मी करतो. बरोबर नाही करत काय नाही भाई. वाद होतील आता, प्रश्न उत्तराचा हा व्लॉग आहे, वाद होतील. भेटेल ना सगळं. माझ्यातला असा एक गुण जो तुला वाटतं की आपल्या मुलांमध्ये यायला पाहिजे, आणि असा एक अवगुण जो तुला वाटतं की आपल्या मुलांमध्ये अजिबात यायला नको. चिडचिडपणा यायला पाहिजे नको, अजिबात यायला नको. आणि तू जेवढी हुशार आहेस तो गुण आपल्या मुलांमध्ये यायला हवा. म्हणजे मुलांनी बुद्धी माझी घ्यायला हवी. बुद्धी तुझी आणि रूप पण माझं काय घ्यायचं मग? तुझा स्वभाव घ्या. माझा स्वभाव घ्या. माझा संयमी स्वभाव, शांत संयमी स्वभाव.
हा भाई क्वेश्चन सगळ्यांसाठीच आहे, म्हणजे प्रत्येक नवऱ्याने प्रत्येक बाईला विचारला पाहिजे. आपल्यापैकी जास्त हट्टी कोण आहे? ऑफकोर्स मी, सगळ्यांनाच माहितीये. प्रत्येक गोष्टीत हट्ट करते. मी प्रत्येक हट्टी गोष्टीत. होती म्हणून तुझ्याशी लग्न केलं बाबा. हा, टाळ्या वाजू दे. नाईस नाईस. काय उत्तर मिळाले. हट्टी होती म्हणून लग्न केलं आणि इथून पुढे प्रत्येक गोष्टीत हट्ट करते. बाप मला माहितीये तू माझे हट्ट पुरवतो म्हणून मी हट्ट करते ना मयू. दुसऱ्यांकडे कशाला हट्ट करणार आहे मी. ओले माझी बबली. ठीक आहे, सांग आता मी बघू का? नाही थांब, नको. आपल्या नात्यामध्ये मी अशी कुठली गोष्ट करते की जी बघून तुला प्रेमाची जाणीव होते की यार माझी बायको किती प्रेमळ आहे, किती प्रेम करते माझ्यावर? हा चांगला प्रश्न आहे. कारण मी प्रॅक्टिस करून लेट येतो. कधी कधी 12 वाजतात, 12:30 वाजतात, 1 पण वाजतो, 2 पण वाजतात. पण मॅगी माझ्यासाठी जेवायला थांबते आणि आम्ही एकत्र जेवतो मोस्टली. दुसरी गोष्ट, सकाळी भूक लागते त्यामुळे प्रोटीनचे लाडू वगैरे ती स्वतः बनवून ठेवते माझ्यासाठी. आपण याचा पण ब्लॉग करू वेगळा. हो, कशी बनवते याचा एक वेगळा ब्लॉग करू. आणि कुठलीही गोष्ट, नाश्ता असू दे काय असू दे, त्या वेळच्या वेळी मला देते. नाही देत का मी? नाही देतेच कसं करतो ना, मयू? देतेच. लोकांना म्हणजे वाटेल बनवल्यानंतर मयू हे खा, तुम्ही टाइमपास करू नका, हे खा. ही सगळी माझी लिपापोती काळजी नकोय घेते. आता. आले लिपापोती नाही आहे मॅगी, खरंच सांगतोय मी. मान्य खेळायचं. अरे नाही खरंच. आता दुसरा प्रश्न. अरे खूप मेहनत करतेस तू माझ्यासाठी. आता ब्लॉग पूर्णच नाही होणार तू अशी रागवलीस तर. कारण तू प्रत्येक प्रश्नाला रागवू शकतोस ना मॅगी. हा, अच्छा. विचार, पुढचा प्रश्न विचार. पुढचा प्रश्न. मी रागवलो की भीतीदायक असतो की कॉमेडी असतो? भीतीदायक नसतो तू, कॉमेडी पण नसतो तू, मग सिरियस असतो, शांत असतो. शांत असतो. मी चिडत नाही. कधी कधी चिडतो. मी चिडल्यानंतर माझा चेहरा असा कसा वाटतो तुला? म्हणजे असं कॉमेडी वाटतो की एकदम बाई डेंजर वाटतो की ये आदमी है या डेंजर तर जानवर? नाही वाटत. मी तर बिलकुल नाही घाबरत तुला. अजिबात नाही. म्हणजे पीस एकदम. ठीक आहे, म्हणजे राग आलाय. ठीक आहे. आता एवढंच, माझ्यावर जर एखादी फिल्म बनली तर त्याचं नाव काय ठेवशील? क्वीन. मेरा तो इतना लाईव्ह खराब हो गया. असंच करतेस म्हणून क्वीन. बाई रागवली किंवा काय झाली की डायरेक्ट चलो ट्रिपला. चलो. डायरेक्ट ट्रिपला नाही, माहेरी. नाही, पण मी ट्रिपला पण जाईल. ट्रिपला पण सोलो जाऊ शकतेस. त्यामुळे त्या पिक्चरचं नाव क्वीन ठेवू शकतो मी. कारण काय पण झालं, चलो निकलो. लाईव्ह खराब हो गया, क्या बताऊ. जर मला एखादा पुरस्कार द्यायचा असेल तर आजीवन योगदान म्हणून, त्याच्या ... आजीवन योगदान म्हणून कुठला देशील? टॉयलेट मध्ये आजीवन योगदान. मगाशी झालं ना यार मॅगी टॉयलेटचं. सगळ्यात माझी इज्जत काढते यार तू सगळ्यांसमोर. असं कोणी करतंय? मला नाही खेळायचं बाबा. बाबले गप्प बस. आले बापले बोलली. काय म्हणालीस? आजीवन योगदान टॉयलेट मध्ये. थांब, मला विचार करू दे. काहीतरी असेल ना अजून वेगळं. अरे टॉयलेट शिवाय मी 20 मिनिटं सोडल्यास. नाटकाचा पुरस्कार, आजीवन सतत कारावास. मेहनत करत राहणं. म्हटलं आजीवन कारावास. नाटकाचा कुठला पुरस्कार? नाटकात वेगवेगळे पुरस्कार असतात. कुठले असतात? लेखक, दिग्दर्शक नाही. लेखक, दिग्दर्शक, सहाय्यक अभिनेता. आजीवन अभिनेता पुरस्कार कसा असेल भाई? हो, तू नाटकातलं थांब, सोडून थांब, दे. थांब. मी तुला मला एखादा पुरस्कार द्यायचा असेल तर काय देशील? नाटकातलं सोडून दे. टिंब टिंब काय होतं? ... आजीवन योगदान. संयमी नवरा आजीवन योगदान. संयमी नवरा आजीवन योगदान. हा ठीक आहे, हा पण पुरस्कार चालेल ठीक मला. आहे. आणि मी असं कुठलं एखादं वाक्य किंवा शब्द बोलते सारखं दिवसातून. मयू यार. वागायचं कसं? हा, वागायचं कसं म्हणजे वागतो नीट. तू कसं पण वागलं ना तरी पण तू तेच बोलतेस, मयू यार. तुला स्वतःचा जरी त्रास झाला तरी पण मयू यार. काय लागलं तरी पण मयू यार. माझ्याबद्दल अशी कोणती गोष्ट आहे जर तुला लग्नाआधी कळली असती तर तू 2दा विचार केला असतास की याच्याशी लग्न करायचं की नाही? साफसफाईचा किडा अंगातला. आपण चांगली गोष्ट आहे ना, साफसफाई असायलाच पाहिजे. काय मित्रांनो, मला का करायला लावावी? कारण आपलं, बोललो ना, आपलं घर आहे, आपण दोघांनी केले पाहिजे. तू पण कर ना. मी पण करतो ना.
अरे असं कसं नाही करत, करतो की कधी कधी. मी जास्त करते. ऑफकोर्स तू ज्यादा मेहनत करता है, मेरे को समझ गया. साफ सफाईचा किडा असणं जर का. माझी कोणती सवय की जी मी 80 वर्षाची झाली तरी बदलणार नाही? तुझी कुठली सवय? की मी 80 वर्षाची झाली तरी मी बदलणार नाही. मला दोष देणं. माझे दात पडले, मेला माता मला दोष तुझ्यामुळे पडले. मला तू दोष देऊ शकतेस काही झालं तरी. माझे गुडघे दुखताय, मेल्या म्हाताऱ्या तुझ्यामुळे दुखत आहेत. हा, माझा कंबर दुखताय, मेल्या मेल्या म्हाताऱ्या तुझ्यामुळे दुखताय. 80 वर्ष. बरोबर. 80 वर्ष मी बापरे. 100 होणार, 100ची जगणार आहे मी. 100 गोव्याच्या बीचवर मी मस्त मस्त काय? मस्त म्हातारी होणार आहे. मस्त म्हातारी. म्हातारी मस्त. मला जर का रियालिटी शो मिळाला तर कुठल्या कारणामुळे मी पहिल्या दिवशी बाहेर पडेल? रियालिटी शो समज आहे बिग बॉस, त्याच्यामध्ये त्या शो मध्ये मी पहिल्यांदा गेलो. रियालिटी शो आहे बिग बॉस, ऐक ना शांत बस. रियालिटी शो आहे समज बिग बॉस, त्या शो मध्ये मी गेलो तर कुठल्या माझ्या कारणामुळे मी पहिल्याच दिवशी बाहेर पडेल? हेच की तुला भांडता येणार नाही. का भांडता नाही येणार? भांडू शकतो मी. आवाज नाही वाढणार तुझा. वाढू शकतो आवाज. तू एक तर मारामारी करशील, एक तर शांत बसशील. तुला शाब्दिक भांडता नाही. आणि दुसरी गोष्ट, कोणी तुला त्रास देत असेल, जिथे तुला ठाम नाही म्हणायचं असेल की नाही, तिथे तू नाही म्हणता येत नाही. तुला ही तुझी सगळ्यात मोठी विकनेस आहे. ओके. त्यामुळे पण कदाचित तू बाहेर पडू शकतो. मी जर एखादी कार्टून असती तर मी कोणती कार्टून असती? तू जर एखादी कार्टून असती तर कोणती कार्टून असती? जेरी. टॉम अँड जेरी. टॉम अँड जेरी मधली जेरी सतत त्रास देणार आहे. म्हणजे एवढी घरात पण आहे ना, एवढी अशी चाव 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 इकडून तिकडे तिकडे पळत असते माझ्या मागे आणि सतत काही ना काहीतरी मला टोचन देत असते, माझ्या मागे लागलेली असते जेरी. जर मी तुला माझा फोन दिला 1 तासाभरासाठी तर तू काय करशील? सगळ्यात पहिली गोष्ट, महेशला माझा पण नंबर पाठ नाही बरं का मित्रांनो. अजून सुद्धा पाठ नाही माझा. 97 पुढे आहे, पाठ आहे. सो आता तुला नंबर लक्षात राहत नाही, सो माझ्या हातात तुझा फोन पडला की मी जितके पण मित्र आहेत सगळ्यांना ब्लॉक करून टाकेन, सगळ्यांचे नंबर डिलीट करून टाकेन. मग तुझा नंबर माझ्या लक्षात नाही राहणार असं? नाही, माझा प्रश्नच नाही, मित्रांचे. अच्छा, म्हणजे त्यांचा फोन येणार नाही त्याचा काय तुला त्रास होतो? मित्रांनो ऐका, तुमचे फोन येतात म्हणून हिला त्रास होतो, लक्षात ठेवा. फोन येतात म्हणून नाही, फोन 2-2 तास चालतात म्हणून मला त्रास होतो. बर. अपरात्री फोन येतात म्हणून मला त्रास होतो. लक्षात सुयोग. सुयोग, सागर, लक्षात ठेवा. माऊली कधी कॉल करायचा हे तुम्हाला कळायला पाहिजे मित्रांनो. तुला कळायला पाहिजे कधी फोन उचलायचा ते. तू पण त्यांना त्याच वेळेला फोन करतो. माझ्यासाठी जर एखादं गाणं डेडिकेट करायचं असेल किंवा एखादं टायटल सॉन्ग एखाद्या सिरियलचं जर डेडिकेट करायचं असेल तर कुठलं करशील? माहितीये मला. बडे अच्छे लगते हो ये धरती ये नदिया ये रहना. और आता कोण बोलते? और तुम. ठीक आहे. तू काय करशील डेडिकेट? काकणचं टायटल सॉन्ग. कुठलं? काकण या चित्रपटाचा खूप मोठा हात आहे आमचं लग्न होण्यामध्ये. चिमणी पाखरं पिक्चर बघितल्यानंतर पहिल्यांदा मी रडली होती एवढी. असं हुंदके देऊन देऊन रडतात ना, असं रडलेली मी चिमणी पाखरं पिक्चर बघितल्यानंतर, डायरेक्ट काकण पिक्चर बघितल्यानंतर. मी पण पाहिला होता, मी पण रडलो होतो. ते काय गाणं? किसू तू आता मर. गाणं हे. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या, मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला. गावास. ठीक आहे, आता तू. माझ्यासोबत तुझा सगळ्यात आवडता क्षण कुठला? क्षण नाही, दिवस होते खूप सारे.
लेह लडाखला गेलो होतो आम्ही. हा, आणि त्याचा ती ब्लॉग नाही टाकला ना ट्रिप आपण. नाही टाकूया. त्याची ट्रिप इतकी मेमोरेबल होती. सगळ्यात मोठं रिझन त्यामागचं की तिथे सिग्नल नव्हता. आमच्या दोघांच्या फोनला रेंज नव्हती आणि फक्त 2 of us जे असतं ना ते होतं तिथे. फक्त आम्ही दोघं आणि आमचा ड्रायव्हर बस. आणि ठिकाण पण माहोल होतं भाई, माहोल, मजा आली होती. लेह लडाख इज लव्ह. पुन्हा ट्रिप करायची इच्छा झाली ना तर आम्ही पुन्हा तिथे जाऊ. मानसिक शांती, सुकून आणि जे काही मिळतं ना तिथे, वा कमाल. ते मोमेंट्स माझे तुझ्यासोबतचे सगळ्यात चांगले मोमेंट्स होते. हो, जेवढ्या पण फिमेल लीड फिल्म्स आहेत त्यातलं असं एखादं कॅरेक्टर जे माझ्याशी एकदम हुबहू जुळतं. सानिया मल्होत्रा. नाही ऍक्ट्रेस नाही, कॅरेक्टर. कॅरेक्टर, गीत, जब भी मैं बेटा यहाँ से भाग रही हूँ. परफेक्ट. मी कोणतं काम असं म्हणतो की आत्ताच करतो आणि आठवडाभर करतच नाही. कॅश काढत नाही हा माणूस. अरे सवय कॅश झाली. काढायला हा माणूस प्रचंड विसरतो. अरे भाई डिजिटल होना पडेगा ना. लेकिन डिजिटल सब नहीं होते ना, कहीं कहीं पे कॅश ही चलता है. हे माझं चुकतं. आणि मग कधीतरी आठवडाभर गायब. ऑलमोस्ट शेवटचा प्रश्न, माझ्यासोबत जर का तुला म्हातारं व्हायचं असेल किंवा म्हातारं होण्याची स्वप्न बघत असशील तर तू काय इमॅजिन करतेस? इतकं म्हाताऱ्याचं नाही माहिती, पण दिवसातून एकदा जिभेवर सरस्वती असते. आता जर माझ्या जिभेवर सरस्वती असेल तर हे खरं होऊ दे. इतकं म्हातारपर्यंतच नाही माहिती मला, पण वयाच्या 40-45 नंतर मला इथून सगळा माझा बोरिया बिस्तर गुंडाळून गावी जायचंय. असं बैठं घर पाहिजे मला. मला अपार्टमेंट सिस्टीम अजिबात आवडत नाही. ही आपली मजबुरी आहे की आपण मोठ्या शहरांमध्ये ऍडजस्ट करतोय, पण मला बैठी घरं आवडतात. म्हणजे एकच फ्लोअरची घरं, बेसमेंटची घरं, सगळी गावची घरं असतात तशी. गच्ची पाहिजे आणि असं रात्री वरती झोपायला पाहिजे. उन्हाळ्यात चंद्र तारे बघत, समोर मोठा बगीचा किंवा मोठी बाग पाहिजे. जमिनी पाहिजे. एक गाय पाहिजे, छोटस वासरू पाहिजे, पांढरं शुभ्र. इकडे आंब्याचं झाड, इकडे जांभुळाचं झाड, इकडे मोगऱ्याची फुलं, इकडे गुलाबाची फुलं. असं पाहिजे. समोर स्विमिंग पूल नसला तरी चालेल मला, पण असं दूर झरा पाहिजे 5-10 मिनिटाच्या अंतरावर. असं म्हातारपण मी एक्सपेक्ट करते. आणि एक अशी पूर्ण रूम पाहिजे, पूर्ण पुस्तकांनी भरलेली, गच्च पुस्तकं. कधीच बोर होणार नाही. असं पुस्तक काढलं वाचायला बसलं, काम झालं, पुस्तक काढलं वाचायला बसलं. ही सगळी स्वप्न पूर्ण होते. ठीक आहे. आता माझा पण लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. माझ्यातला असा, इकडे बघ, माझ्यातला असा एक गुण जो तुला वाटतो की मी माझ्या आईकडून घेतलाय. तुझ्यातला असा एक गुण जो तू तुझ्या आईकडून घेतलायस. ऑफकोर्स स्वाभिमान. की घरात चटणी भाकर असेल तरी चालेल, पण मी बाजूच्याला सांगणार नाही, मागणार नाही. जे काय आहे घरात ते खाणार. ये मात्र खरंय. व्हेरी गुड. किती पण बिकट परिस्थिती येऊ दे, कोणासमोर हात पसरवायचे नाहीत. आता एक प्रश्न, जर तुझ्यात सुपर नाही, तू लास्ट सांगितलेलं ना. असू दे आता लास्ट प्रश्न. तुझ्यात सुपर पॉवर आली तर तू काय करशील? मला आहे ना समुद्र खूपच आवडतो. सुपर पॉवर आल्यानंतर जे आपल्या दुनियेतले सायंटिस्ट शोधू शकत नाहीयेत अशा समुद्राच्या सगळ्यात खोल तळाशी जाऊन टच करून येईल. बघेल की असे कुठले समुद्रातले अजून प्राणी आहेत की अशा प्रजाती आहेत की ज्या अजून आपण शोधू शकलो नाही. जाऊन येशील. सुपर पॉवर. समुद्रात पूर्ण काळा समुद्र, अंधार समुद्र, जिथे सूर्याची किरण पोहोचू शकत नाही तिथे जाऊन येईल. सो गाईज, हा होता आमचा Q&A सेशन. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. आणि तुमच्याकडे अजून काही प्रश्न असतील की तुम्ही यांची उत्तरं द्यावी ऍज अ कपल म्हणून, नवरा बायको म्हणून किंवा मॅगी आणि महेश म्हणून, तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आम्ही त्यांची उत्तरं नक्की 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 देऊ. येस. ठीक आहे. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अवली लवली कपल.